नमस्कार, रायटर सोनल शिंदे या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण ऐकत आहात 100 दिवस 100 सत्यकथा सिरीज. चला तर मग सुरुवात करूया. नशिबाचा खेळ भाग 2. एके दिवशी सीमाचे वडील घरी येऊन सांगतात, सीमा, मी एक स्थळ आणलं आहे. मुलगा वकील आहे. त्याचं घर स्वतःचं आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मुलगा श्रीमंत आहे. सीमा रडू लागते आणि बोलते, बाबा, मला एवढ्यात लग्न करायचं नाही आहे. मला अजून शिकायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे. माझी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची आहेत. सीमाचे वडील सीमाला ओरडतात आणि बोलतात, मी सांगते ना, सर्व चांगलं आहे. सीमाची आई पण बोलते, कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ? तुमच्या कुठल्या दारुड्या मित्राने तर सुचवलं नाही ना? माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावू नका. तिला शिकू देत मनासारखं. सीमा खूप रडते आणि बोलते, बाबा, असं करू नका. मी लहान आहे अजून. पण वडील बोलतात की मला काही माहिती नाही. मी सांगतोय ते तू ऐकायचं. बाबा बोलतात, उद्या त्या मुलाने तुला भेटायला बोलवलं आहे. आपल्या इथल्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये. तुला हवं तर तुझ्या लहान बहिणीला पण घेऊन जा. त्याला आधी तुझ्याशी बोलायचं आहे, मग लग्नाचं ठरवूया, असं तो बोलला आहे. उद्या कुठलंही नाटक न करता सरळ त्याला भेटायला जायचं. बाबांचं वाक्य ऐकून सीमा रडतच राहते. वडील बाहेर निघून जातात. मग आई पण सीमाला समजवते की ते एवढे बोलतायत, ते एकदा भेट तरी. सीमा रडत का होईना पण आईचं ऐकून त्या मुलाला भेटायला तयार होते. सीमा दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये त्या मुलाला भेटायला जाते. त्याला बघूनच सीमा अवाक होते. सीमाच्या वयापेक्षा खूपच मोठा, वयाने खूपच जास्त असणारा मुलगा असतो. मुलगा सीमापेक्षा 12 वर्षांनी मोठा असतो. सीमा 20 वर्षाची तर तो मुलगा 32 वर्षाचा असतो. सीमा त्याला बोलते, मला लग्न नाही करायचे आहे. मला डॉक्टर व्हायचे आहे. मला माझ्या आईवडिलांनी जबरदस्ती इथे पाठवलं आहे. तर तो मुलगा बोलतो, अगं हो, जरा थांब. आल्यापासून तूच बोलते, जरा माझं ऐकून तर घेशील का? माझं ऐकून झाल्यावर तू तुझा निर्णय घे. तो मुलगा अमर त्याची कहाणी सांगू लागतो. अमर म्हणतो, माझे आईवडील मी 18 वर्षाचा असताना एका कार अपघातात वारले. तेव्हा माझी बहीण 15 वर्षाची होती आणि मी 18 वर्षाचा होतो आणि मी नुकतीच 12वीची परीक्षा पास झालो होतो. आमच्या घरी मी, आई वडील, आजी आजोबा आणि माझी लहान बहीण असे 4 होतो. आई बाबा वारल्यानंतर आजोबांनी हंतरून धरलं. ते अगदी शेवटपर्यंत. 3 वर्षांनी ते वारले. घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली होती. पण एक चांगलं होतं की आईबाबांची सेव्हिंग खूप होती. आजोबा पण गव्हर्नमेंट जॉबमधून रिटायर होते, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पेन्शन होती आणि आई बाबा चांगले नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती अतिशय उत्तम होती. कालांतराने मी शिकलो, वकील झालो. छोट्या बहिणीचं एका मुलाला प्रेम होतं. नशिबाने तो मुलगा पण चांगल्या घरातला असल्यामुळे मी त्याचं स्वखुशीने लग्न लावून दिलं. हळूहळू माझं लग्नाचं वय होत चाललं होतं. बहिणीचं लग्न झाल्यापासून मी घरात एकटाच होतो. माझं वय 27 होत आलं होतं. म्हणून मी लग्नासाठी एका विवाह मंडळात माझं नाव नोंदवलं. 2 महिन्यांनी तिथून एक स्थळ आलं. मी मुलीचा फोटो बघितला. मला मुलगी आवडली आणि मी तिच्या घरच्या नंबरवर फोन केला आणि सांगितले की विवाह मंडळाच्या द्वारे मला हा नंबर मिळाला आहे आणि मला फोटो बघून तुमची मुलगी आवडली आहे. मुलीचे वडील फोनवर बोलत होते की हो, चालेल, आपण 4 दिवसांनी रविवारी बघण्याचा प्रोग्राम ठेवू. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला. मी मनातून खूप खुश झालो होतो. मी रविवारी मुलीला बघण्यासाठी गेलो. मुलगी जास्त गोरी नव्हती, सावळीच होती, पण नाकी डोळी छान होती आणि मला ती आवडली. पण त्या दिवशी जास्त ती काही बोलली नाही. माझ्याही काही जास्त अपेक्षा नव्हत्या. 2 दिवसांनी मुलीकडचे माझं घर बघायला आले. मुलीचे 2 भाऊ आणि वडील घर बघून गेले आणि 4 दिवसांनी तिच्या वडिलांनी कळवलं की आमचा होकार आहे. मला पण खूप बरं वाटलं. पुढच्या महिन्यात त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला आणि साखरपुडा लग्नाच्या 3 दिवस आधी करायचं असं ठरलं. मी आता लग्न ठरलं म्हणून मुलींच्या वडिलांना बोललो की मला एकदा मुलीला भेटायचं आहे. ते बोलायला लागले, ओहो, आमच्या तसं चालत नाही. साखरपुडा पण अजून झाला नाही आहे. तरी पण मी बोललो, नाही, मला एकदा भेटायचं आहे. हो नाही करता मुलीचे बाबा तयार झाले. मुलीचं नाव गंधाली होतं. ती मला भेटायला आली तेव्हा ती खूप कमी बोलत होती. मीच सगळं बोलत होतो. मी तिला विचारत होतो, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? तुला मी आवडलो की नाही? तर ती होच करत होती. मी तिला विचारले पण की तू जास्त का बोलत नाही आहेस? तर ती म्हणाली की मी पहिल्यांदाच अशी कोणाला तरी हॉटेलमध्ये भेटायला आली आहे, त्यामुळे मला कसं तरीच वाटतंय. मग मनात मी पण म्हटलं, लाजत असेल कदाचित. मग नाश्ता करून आम्ही 2 जण हॉटेलमधून निघालो. मी घरी आलो. छोट्या बहिणीला फोन करून बोललो की मुलगी जास्त बोलत नव्हती अगं. पण बहीण बोलली की अरे, काय मुली लाजाळू असतात. बहीण बोलली, बरं चालेल, मी लग्नाच्या तयारीसाठी 15 दिवस आधी माहेरी येते. बहीण आली आणि तिने आणि मी मिळून सर्व खरेदी केली. साखरपुडा ठरल्याप्रमाणे पार पडला. गंधाली फार छान दिसत होती. 3 दिवसांनी लग्न होतं. आदल्या दिवशी हळद लावली गेली. मी छानपैकी स्वतःला सूट शिवून घेतला. बहीण आणि तिचा नवरा 2 जण सर्व जातीने लक्ष देऊन मदत करत होते. साखरपुड्यानंतर 3च दिवसांनी लग्न होतं म्हणून बहिणीचा नवरा पण मदतीला माझ्याच घरी राहिला होता. लग्नाचा हॉल माझ्या घरापासून त्याचा जवळ होता. माझ्याच एका मित्राचा तो हॉल होता, त्यामुळे कन्सेशनमध्ये सर्व भाडं वगैरे पडणार होतं. त्यामुळे आम्ही तोच ठरवला.
लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे हॉलवर तयार होऊन पोचलो. मुलीकडचे आले होते. सर्व तयारी चालू होती. दुपारी 11:30चा लग्नाचा मुहूर्त होता आणि 10:15च्या दरम्यान हॉलमध्ये खूपच गडबड गोंधळ चालू झाला. मुलीचे वडील तिच्या आई बहिणीला ओरडत होते. सर्व पाहुणे काय झाले म्हणून ओरडू लागले. मलाही काही समजेना काय झालं, म्हणून मी बहिणीला म्हणालो, अगं बघ काय चाललंय बाहेर ते. तर बहीण बाहेर गेली तर समजले गंधाली हॉलमधून पळून गेली होती. बहीण घाबरतच आत मला सांगत आली. सगळीकडे एकच गोंधळ चालला होता. नवरी मुलगी पळून गेली असा गोंधळ हॉलमध्ये सुरू झाला. मी रूममध्ये माझी तयारी करत होतो. मी तसाच धावतच बाहेर गेलो. गंधाली मेकअप करायला आलेल्या पार्लरवाल्या मुलीवर रूममधून पळून गेली होती आणि त्या रूमच्या पाठच्या दरवाजाने पळून गेली होती. त्यात पार्लरवाली पण तिची मैत्रीणच होती. तिनेही ह्या सगळ्या प्रकारात गंधालीची साथ दिली होती. हॉलमध्ये गोंधळ झाला. मी गंधालीच्या आईबाबांना ओढून बोललो, मला सांगायचं होतं ना तुमच्या मुलीचं आधी कोणाबरोबर तरी बाहेर लपडं होतं ते तर बिचारे रडून बोलू लागले. आम्हाला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. त्यांना सुद्धा त्या गंधालीच्या प्रेम प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. तिचे बाबा तर बिचारे माझे पाय धरून रडू लागले. आम्हाला माफ करा बोलू लागले. तिची आई पण रडत होती खूप. भाऊ पण बिचारे खजील झाले होते. मी अक्षरशः रडकुंडीला आलेलो होतो. भरलेला हॉल हळूहळू एका तासात खाली झाला. माझी बहीण पण रडत होती. भाऊजी मला समजावत होते की आता काय करायचं. ती गेली ऐनवेळी दगा देऊन. तो सजलेला हॉल, ती लग्नाची उत्सुकता सर्व एका क्षणात संपली होती. हताश होऊन आम्ही सगळेच घरी निघालो. मी फेमस वकील असल्यामुळे सगळी मोठी मोठी मंडळी लग्नाला आली होती आणि त्या सर्वांसमोर गंधालीने मला मान खाली घालायला लावली होती. सर्वच मला समजावत होते. झाले ते झाले, त्यात तुमचा काय दोष असे बोलत होते. बहीण पण त्या दिवसानंतर अजून 2 दिवस राहून पुन्हा सासरी गेली. पुन्हा मी घरातच एकटा उरलो. पण त्या सगळ्या प्रकारानंतर मी स्वतःला कोंडून घेतले. एवढं होपलेस वाटत होतं की घरातून बाहेर पडायला पण नको वाटत होतं. कुणीतरी बाहेर गेल्यावर बिल्डिंगमधल्या लग्नाबद्दल विचारेल, कोणीतरी काही बोलेल, असं सतत वाटत राही. मी 8 दिवस बाहेरच गेलो नाही. दूधसुद्धा आणायला खाली गेलो नाही. घरात बसूनच विचार करत असायचो की आई वडील देवाने लवकर हिरावून नेले. आता कुठे जरा आयुष्यात सुख येईल असं वाटत असताना हे अचानक घडलं. मी झाल्या प्रकाराने खूप खचलो होतो. पण मग मी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मनात सारखं वाटू लागलं की माझं नशीबच खराब आहे. ह्या सगळ्या प्रकारातून बाहेर यायला मला 2-3 महिने गेले. मग मी ठरवलं आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया, म्हणजे ह्या सगळ्याचा विसर पडेल. आणि त्यामुळे मी कामात स्वतःला एवढं झोकून दिलं की मी माझ्या एरियातला सर्वात मोठा वकील झालो आहे. मी केसेस घेत गेलो, जिंकत गेलो, खूप प्रसिद्धी मिळत गेली. बरेचदा क्लायंट विचारायचे, सर तुमचे लग्न नाही झाले, तुम्ही लग्न का करत नाही. पण मी काही नाही असं बोलून विषय तिथेच थांबवायचो. पण कोर्टात जोडप्यांच्या केसेस बघून नेहमीच वाटायचं की मी पण ह्यांच्यासारखा एकटाच आहे. कालांतराने मलाही वाटू लागलं, किती दिवस असं अजून एकट्याने जेवण करून स्वतःच खाणार. रोज तेच कंटाळवाणं रुटीन. घरी आल्यावर जेवण करणे, TV बघणे, वाटलं तर जेवणे, नाहीतर एकटाच बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवून यायचो. एकट्याने आता हा गाडा ओढण्याचा अतिशय कंटाळा येऊ लागला. मग वाटू लागलं की आपल्याला कोणाच्या तरी साथीची गरज आहे. पण ह्या सगळ्यात लग्नाचं वय निघून गेलं होतं. आणि एक दिवस तुझे एक दूरचे नातेवाईक माझ्याकडे केस घेऊन आले होते. त्यांची केस संपेपर्यंत त्यांची आणि माझी चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी मला हे तुझं स्थळ सुचवलं. ते बोलले, पण त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. 6 मुलीच आहेत. वडील खूप दारू पितात. आई घरकाम करून घर चालवते. म्हणून मग मी म्हटलं की माझ्यामुळे कोणाचं भलं होणार असेल तर जाऊन भेटूया त्या मुलीला. म्हणून मी तुला भेटायचं ठरवलं. आता तू निर्णय घेत की तुला काय करायचं आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत सीमा अमरबरोबर लग्न करते की नाही आणि लग्न केल्यानंतर तिचं कसं भलं होणार आहे. कथा आवडत असल्यास चॅनलला जरूर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.